आमच्या भावाच्या बर्थडे दिवशी असा काही विषय होईल म्हणून वाटलंच नाही. विषय काय झाला ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जय महाराष्ट्र मित्रांनो. मग काय आपण चालतच निघालो, कारण आपल्या गावाला गाड्याच नाहीत. मग काय कसं बस ऑटो तर भेटला आणि ती बी अर्ध्या वाटतच. मग काय ऑटोवाल्याने धोका दिला म्हणून काय झालं, लगेच मोटरसायकल वाले भेटला, लगेच हात करून त्याच्या गाडीवर बसून एन्जॉय करीत निघालो. मग काय मित्रांनो, बघत बघत पोहोचलो ना आपण एका गावात. मग आता काय स्प्राईट तर पिऊन घ्यावं म्हणलं. असलं ऊन लागत होतं ना, बेक करावलं. स्प्राईट पिणे झालं तर आपल्या भावाची एंट्री झाली. एंट्री अशी झाली की मला बघून असं त्याच्या काय ते वेगळंच वाटत होतं. अगर ये गडबड जाननी है तो व्हिडिओ देखो. कशी अशी है इथून अशी गेली, खाली गेली, वरच नाही गेली, पुढाच पुढा. मग काय मित्रांनो, केक घेतला आणि लगेच निघालो आपल्या भावाच्या बर्थडे सेलिब्रेशन साठी. मग काय मित्रांनो, हॉटेलला आल्या आधी भावाचा बर्थडे सेलिब्रेशन करून घेतला आणि लगेच आपल्या दुसऱ्या भावाला काही काम आलं म्हणून आपण लगेच निघालो गावाच्या दिशेने. गावाकडे गेल्या कळालं की पार्टी पण शेताकडे आहे म्हणून. मग काय बघत बघत तर भाजी बिन शिजली आणि लगेच आम्ही जेवायला स्टार्ट झालं आणि असलं मजा येऊ लागली तिनं विषय साड. हॉटेलपेक्षा जर गावाकडल्या पार्टीमध्ये मजा येत असेल तर कमेंट मध्ये सांगा. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.